डॉक्टरने जे सांगितले यार मला तर ते ऐकून लय कसं तरी झालं यार. माझ्याच नशिबाला कमून येते मला तर काही समजत नाही यार मित्र. त्याच्या हृदयाला बोलले म्हणे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओची सुरुवात मी केली आज कारण आभीची तब्येत बरी नाही. बरी तसं का म्हणजे बरी नाही पण ते पण करू शकते, पण मी केली कारण मला जमत तसं मी करणार, कारण मला शिकायचे. ते मला लय बोलायचे तुला काय येतं, तुला काय असं तसं, पण मला शिकायचंय मित्रांनो आणि मी लवकरच शिकणारी बघा. आणि आता आजचा दिवस आमचा बघा कसा जातोय. आम्हाला छोट्या पिल्लूला दवाखान्यात घेऊन जायचंय. त्याला काहीच नाही होत, फक्त लय रडतोय रातचा, लय म्हणजे लय. का रडतोय का नाही ते चेक करण्यासाठी जायचंय. तो आता झोपल्या निवांत इथं, कारण तनू बाहेर गेली म्हणून तनूच्या आवाजाने तो झोपत नाही. ती आहे इकडे. आता मला बघितलं लगेच चालला राय तिथंच राय. तर चला मित्रांनो बघू आहो काय करते. मला परत म्हणतील तो व्हिडिओ असं केला तसं केला बघा. ते मला बोलत ना म्हणून मी डायरेक्ट दरवाजा लावून घेतला मग व्हिडिओ बनवला, मग व्हिडिओ स्टार्ट केला. फायनली मित्रांनो माझी आंघोळ झाली मस्तपैकी. नाश्ता करायचा आहे. माझी तब्येत आहे ना मित्रांनो रात्री लय म्हणजे लय खराब झाली होती. डायरेक्ट पोटात ना डायरेक्ट आग पडली होती ना. आज छोट्या बाळा आज आपल्या छोट्याचं पण दुखत आहे मित्रांनो. त्याचं काय काय होतंय त्याला काही समजतच नाही. त्यांनी सरळत राहते त्याच्यामुळे आज त्याला दवाखान्यात घेऊन जायचंय. डॉक्टर काय बोलताय बघू, त्यांना सविस्तर सांगू. एक डॉक्टर पण असे ना मित्रांनो तिथे गेल्यानंतर ते म्हणते नाही ओके एकदम ते बघते, कारण ते म्हणते छोटं बाळ रडणार केली तरी रडतं ते, पण हे लईच रडतं पारलंय. म्हणजे त्यांनी त्याच्या स्वतःनी पर तोंड असं हे करून घेतलं त्याच्या नाकांनी, एवढं रडतं. आणि 3 वाजेपर्यंत कंटिन्यू रडत होते ते. डायरेक्ट 3 वाजता झोपले. काय माहिती का मित्रांनो, त्याची ना डायरेक्ट टाळू वगैरे चिटकले असं म्हणते ते रात्री. नेमकं काय मला माहित नाही. ते रडून रडून होते म्हणते, त्याच्यामुळे रात्री टाळू वगैरे भरली. लय रडलं ते, लय रडलं. मग मी गेले आंटीला बोलवलं, मग आंटीने सांगितलं येडे आला आमचं. ती उठली का डायरेक्ट घर घेते. हे झालं का ते झालं का हे काय खाती का दाखव. चॉकलेट आहे का. चला मित्रांनो नाश्ता करू. परीनं कसा ब्लॉग शूट करा, ब्लॉगची स्टार्टिंग कशी केली मला पण माहित नाही. मला आता जवळ ब्लॉग एडिट करीन का मी त्यावेळेस कळेल. त्याला पटकन आवरायचंय. जवळजवळ मित्रांनो 9:30 वाजून गेलेली. त्यामुळे नाश्ता करू. मी सकाळी दूध घेऊन आलो होतो. चहाला मला दुधात चहा आवडतं मित्रांनो. ब्लॅक टी मी काय पित नाही. बट मला सकाळी आल्यानंतर थोडंसं काम होतं त्याच्यामुळे थोडं लेट झालं आंघोळ वगैरे करायला, ब्लॉग शूट करायला. दादू झोपलाय मित्रांनो आमचा, त्याच्यामुळे आता पटापट आवरायचं काम चाललंय. तनुला पण न्यावं लागणार आहे. ती एकटं राहणार नाही इथे. ते तर झोपला असेल मित्रांनो, मग ते राहायला असं राहशील कर बाबा तू इथे थांबशील आजी पशी नाही. आम्ही मग फिरू, आम्ही येतो ना फिरून जाऊ. तुला पैसे ठेवू ना कुठं साखरमध्ये यायची नाही राहणार ती मला माहिती. नाही राहणार ती झोपली असते मग ठीक आहे. नाश्ता झालाय, रात्रीची बिर्याणी खाल्ली मस्त बाकी. चहा पण पिलं. परीचं आवरून राहिले. तरुणाचं आवरलं इथं. तिने आंघोळ केली नाही मित्रांनो. ती तशीची बिना आंघोळीची. तिची केस बिस बारकाच झाली. अवतार एकदम खतरनाक झाला. स्टाईलच गडी झाली ती. केस विचारलं ठेवी नाही अशी पुढे करून देते मित्रांनो. ती उन्हाच्या आधी जाऊन यावं लागत यार मित्रांनो. आज काय ना ऊन पडायला आले खतरनाक. फेब्रुवारी लागलं पण आता निघलोय मित्रांनो. तोंडले पण लागले पाठी मागे. तिलाही घेतले तोंडात बोट घालता घालता काढले. ऊन लागत रे तोंडले पार. तू पार काय येतो हॉस्पिटल मध्ये पोहोचलोय मित्रांनो. पहिले आतमध्ये जाऊन येऊ. पेरेला लागली इकडे मोकरती पर वाकली. इथं बस रे त्यांना. फायनली मित्रांनो हॉस्पिटल चालू आहे अजून. पर इथं बसले आतमध्ये. डॉक्टरने जे सांगितले यार मला तर ते ऐकून लय कसं तरी झालं यार. याला माझ्याच नशिबाला कमून येते मला तर काही समजत नाही यार मित्रांनो. तुम्हाला सांगतो मित्रांनो असा विषय झालाय का डॉक्टर म्हणत्या का त्याच्या हृदयाला होले म्हणे, वाटतंय म्हणे. आता ते जो बाळ जाग आहे ना त्याच्यामुळे मग ते म्हणे थोडे ते झोपलं का मग त्याच्यानंतर मग बघू म्हणे. थोडं थांबा म्हणले ते, त्यामुळे मग थांबलोय. असं होतं मित्रांनो. आणि मम्मी त्यांचं काय चालतं याच्याकडे बघा त्याच्याकडे बघा कोणाकडे बघा. आता त्याला असं काही नसावं यार मित्रांनो माहिती. तरी आतमध्ये बसेल मित्रांनो. त्याला घेऊन त्याला झोपव म्हणलं. मग झोपल्यानंतर ते म्हणे पुन्हा चेक करू आपण. आता ते काय कसं मला पण काही कळणार यार मित्रांनो. सोनोग्राफी सगळं करीत होतं यार मित्रांनो. त्यावेळेस तर काही दाखवलं नाही काहीच नाही. व्यवस्थित असावं सगळं.
लय भारी मित्रांनो आम्ही थांबलोय परीला प्यायचा रस इकडे रस आहे त्याच्याबरोबर तोंडलेला प्यायचा आहे आणि मी पण पितो यांच्या बरोबर दोघांबरोबर थोडा. लाईट गेली यार मित्रांनो लाईट नाही येते जाते काय करा आम्ही रस प्यायला लाईट गेली. वा 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 मस्त पैकी आवडला. मित्रांनो 2 वाजून 2 मिनिटं झाली आणि घरी पोहोचलोय सुखरूप मस्त बाकी. छोटे पिलू झोपलं इथं तनुडी आहे इथं आणि मला आता काही नाही मित्रांनो मला भूकही नाही काहीच नाही. आता बोरं आणले तोंडलेला तिथे बोरं वगैरे खाल्ली ते बोरं खाऊन मला भूकही नाही राहिली. ते तरी बरं झालं मित्रांनो सुखरूप झाले सगळ्या गोष्टी यार. लय म्हणजे टेन्शन आलं यार. डॉक्टरने आज सांगितलं मग आता बरं म्हणलं आता बरं वाजताय का आज हे म्हणलं आता अवघडच झालं छिद्र म्हणलं ते म्हणे मला ना तो जवळ अर्धा तास नुसतं त्याला चेकच करीत होता डोळे दाखवून अर्धा डोळे दाखवून चेक करत होता. पावणे 7 झाले आणि पाणी वगैरे आलं पाणी वगैरे भरलं मस्त बघा सगळ्या अंगणाला मारले. अंगण किती भारी दिसते बाहेर मित्रांनो भारी दिसते मस्त थंडगार झाले एकदम आणि लाईट पण गेली यार मित्रांनो. आता पर्यंत सगळे आतमध्ये बसले मम्मी तिकडे अजून परी आता धुन आली परत मम्मी गेली. एकच झालं की एकीच दोघींना भरपूर काम राहते मित्रांनो. रात्री बिर्याणी होती आज काय राहते काय माहिती. मला आजही पण खाऊशी वाटलं यार चिकन. मातीचा वास येतो मित्रांनो पाऊस कसा पडतो तसा मातीचा वास उडायला भारी. झाडांना पण टाकला आपल्या कारण यांना बरे दिवस झाले पाणी नव्हतं सुकले होते ना सुकलेले दिसतात एकदम कशी दिसते सुकले फायनली मित्रांनो 7-8 झाली. भरपूर वेळ झाला मित्रांनो जेवण करून भूक लागली आता कामावर जायचे पुन्हा सगळे इथं जेवायला काय बनवलं बघू यार मित्रांनो. माझं थोडं इम्पॉर्टंट काम चालू होतं त्याच्यामुळे थोडा उशीर झाला मित्रांनो मला. अजून पण चालूच येते बट आपण आहे ना हे काम जेवणानंतर करू कारण जेवायला उशीर होऊ राहिला परत जायला कामावर. काय केलंय काय वालाच्या शेंगा मित्रांनो. फायनली मित्रांनो जेवण झाले कामाचं गेटअप वगैरे केलाय मस्त बघी आणि आपला दादूस मित्रांनो इथे झोपले. आज मित्रांनो डॉक्टरने एवढं टेन्शन दिलं त्याने यार मित्रांनो. त्यावेळेस मला डायरेक्ट आहे का माझ्या डोळ्यातूनच पाणी आलं होतं डायरेक्ट. म्हणजे विचार करू शकत नाही यार त्या गोष्टीचं मित्रांनो. एवढं सोपं नाही. डॉक्टर डायरेक्ट धक्का दिल्यासारखं सांगितलं माहिती का. बाळाच्या हृदयाला होले म्हणल्यानंतर पार काय सांगायचं मित्रांनो तुम्हाला पार पायाखाली जमीन सारखं डायरेक्ट. बट ठीक आहे नंतर व्यवस्थित सांगितलं त्यांनी नाही म्हणजे आई माझ्या अजून वाटले आणि थँक्यू सो मच. त्याच्यानंतर सांगितलं डॉक्टरनी व्यवस्थित आहे म्हणून. तर चला आता मित्रांनो आपला ब्लॉग आता इथेच एंड करू. झोपलं निवांत मस्त बाकी अजून काय रडलो नाही मित्रांनो. मला काय माहिती रडत काय. तर चला आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडतो व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय. कसं करायचं झेंड्याला कसं करायचं खरं बरं झेंड्याला मित्रांनो असं करायचं.